jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. वाजलेत सकाळचे 4:30. 4ला उठली, आवरून वगैरे घेतलं आणि आता मस्तपैकी कॉफी पिते, कारण झोप अजिबात झालेली नाही आहे. कालचा व्हिडिओ जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं 1 वाजलेत, झोपायला 1:30 वगैरे झालेत आणि त्यानंतर आज परत सकाळी उठायचं. आणि आत्ता एक ऑर्डर आहे, जसं मी त्यामध्ये सांगितलेलं हेअरस्टाईलचं ऑर्डर आहे. सो तिथे जायचं आहे. त्यांना सकाळी 7ला निघायचं आहे, गावाला लग्न आहे त्यांचं आणि 5ला मला त्यांनी बोलवलेलं आहे. सो तिकडे जायचं आहे. त्याआधी म्हटलं कॉफी पिते, कारण झोप अजिबात झालेली नाही आहे, फ्रेश वाटत नाही आहे. त्यामुळे वॅनिटी तर रेडीच आहे, फक्त हेअरस्टाईलचं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. मेकअपचं वगैरे नाही आहे, नाही तर खूप वेळ लागला असता. प्रिशूला आईकडे ठेवून जाते आहे, त्याच्यामुळे आता ती वेळेवर उठली तर मग तिला बघेल आणि त्यानंतर जाईल. त्याच्यामुळे मग थोडंसं लवकरच उठावं लागलं. माझं तयारी वगैरे करून झालेली आहे. तयारी म्हणजे काहीच नाही, नॉर्मल मी आंघोळ वगैरे करून अशी रेडी आहे. सो चला, आता कसे काय ऑर्डर होत आहे, कशा कशा हेअरस्टाईल करते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. सायडरच्याच हेअरस्टाईल्स आहेत, म्हणजे नवरदेवा साईडच्या, त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही आहे. पण बघूया कसं होतं आहे तर. सो चला, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट शेअर करणार आहे मी. सो व्हिडिओला असंच कंटिन्यू करत राहा. तर इथे मस्तपैकी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ही थंडगार बॉटल फ्रीजमधनं काढली. छोटी यासाठी काढली की एवढं पाणी पूर्ण मला प्यायचं आहे आणि छोटी बॉटल असली की पिल्या जातच पाणी. आणि बघा, पूर्ण बॉटल मी फिनिश केलेली आहे. इकडे माझं बोर्नव्हिटा टाकून दूधसुद्धा रेडी आहे, कारण झोप अजिबात जात नव्हती आणि मला चहा कॉफी डॉक्टरांनी पूर्ण बंद सांगितलं आहे. त्यामुळे बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. समोर छान गाई बसल्यात आणि अंधारच आहे, कारण खूप कमी असा टाइम झालेला आहे आणि मी बाहेर गाडी काढून ठेवलेली आहे, कारण आम्हाला जायचं आहे. बाहेरचं वातावरण कसं आहे, मंदिर, आणि अशा वातावरणात मी एकटीच बाहेर. गाई वगैरे मस्त बसल्यात. बघा, इथे माझी हेअरस्टाईल करायला स्टार्ट झालेली आहे आणि हे आहेत मी केलेले मेकअप. तर खूप छान असे मेकअप झाला आहे. ॲक्च्युअलमध्ये फोटोमध्ये बघायला थोडा वेगळा दिसतो, एक वेगळ्या लाईटमध्ये काढला आहे आणि एक वेगळ्या लाईटमध्ये. सो तुम्ही बघू शकता, हे फक्त अंबाडा टाकलेला आहे, एका याला बन लावलेला आहे, एका याला तर गजरे लावणार होते हॉलला गेल्यानंतर, त्यामुळे तसा फोटो काढलेला आहे. यामध्ये ड्रेस वेअर करायचा बाकी आहे, फक्त मेकअप आहे, त्यामुळे मेकअप दिसतोय आणि एका याच्यामध्ये फक्त सिम्पल कर्ल्स केलेले आहेत. सो मी ऑर्डरवरून घरी आलेली आहे. तिथे व्हर्टिकलच फोटोज व्हिडिओज जे काही आहे ते काढले, कारण हॉरिझॉन्टल काढायला वेळच नाही मिळाला. मी होती एकटीच करणारी त्याच्यामुळे, आणि ठरलेलं होतं फक्त 3 जणींचं, पण ऑन टाईम 2-3 जणी वाढल्या, म्हणजे असं टोटल 6-7 जणींचं होतं. त्याच्यामुळे खूप वेळ लागला आणि परत घरी आली. घरी आल्यानंतर थोडा वेळ बसली, चहा वगैरे पिला, कारण खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं. आणि जसं मी सकाळी सांगितलं की झोप अजिबात होत नाही आहे, त्याच्यामुळे मग झोप खूप जास्त येत आहे. पण आता बाहेर जायचं आहे थोडं, तर वाजलेत 10:30. बघते आता थोडं आवरून वगैरे घेते, बाहेर जाते आणि त्यानंतर बाकी पुढे शेअर करते. मी जे सांगणार होते ते सुद्धा पुढेच सांगते व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आत्ता प्रिशूचं खेळायचं चाललं आहे, ती मला बघती आहे, मी तुम्हाला दाखवते ती काय करते आहे. तर मावशी झोपली आहे आणि प्रिशू मावशीच्या मागे बसली आहे. प्रिशू, काय करते तू? दुपारला जेवण झाल्यानंतर मस्तपैकी सर्वांसाठी थंडगार लस्सी बनवली. ये म्हणून गाडी तिरपी जाते तुझी. बाबाकडे नको लक्ष देऊ, इकडे पा. बघून घे बाबाला, बघून घे. ये मनू, ये 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 प्रिशू, ये. आता तुम्ही प्रिशूचं खेळणं बघू शकता. ती ना, आता आम्ही तिला अशीच प्रॅक्टिस करवतो, कारण यानी बाळ लवकर चालायला शिकतं त्यामुळे, आणि ती सुद्धा छान पावलं टाकते. तिलाही छान कॉन्फिडन्स आला आहे. ये मनू, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ये
काढली घाईस करते सर्व जमान्याची. त्यानंतर रात्रीला जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त मी घरीच फेशियल केलं आणि तुम्ही ग्लो बघू शकता किती छान आलेला आहे. मी फर्स्ट टाईम केलं. मला डार्क सर्कल्स वगैरे खूप होतं आणि मी जो एरिया दाखवते तिथेसुद्धा खूप डार्क झालेलं होतं, म्हणून मी पहिल्यांदा फेशियल केलेलं आहे घरी आणि रिझल्ट खरंच खूप अमेझिंग आहे. मला उद्याला एक प्रोग्राम अटेंड करायचा आहे, त्यासाठी मी ते केलं आहे. आणि बघू शकता तुम्ही इकडे प्रिशूचं बाबांसोबत खेळायचं चाललं आहे. आता त्यांचे ना पाय दिसत होते, त्याच्यामुळे मग मी तो पोर्शन थोडासा कट केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कदाचित साईडचा. पण प्रिशू ना खरंच खूप छान खेळते, स्पेशली बाबासोबत खेळायला तिला खूप जास्त आवडतं. ती घरी आले ना ते की त्यांच्या मागेच लागते, त्यांना अजिबात एकटं सोडत नाही. आता बघा त्यांच्या हाताला लागलं आहे ना, तरीसुद्धा प्रिशूला त्यांच्यासोबत खेळायचंच आहे आणि ते सुद्धा तिच्यासोबत खेळतात. असं काय ते आजोबांचं आणि नातीचं नातं आहे. सो आत्ताच एक पार्सल रिसीव झालेलं आहे मला. ते यासाठी आता तुम्ही म्हणाल सारखंच पार्सल्स दाखवते, तर तसं काही नाही. आत्ताच एक पार्सल रिसीव झालं तर म्हटलं ते सुद्धा शेअर करावं. आणि थोडा वेळ आधी जेवण करत असताना, म्हणजे जेवण नाही, असं थोडंसं रस केलेला होता, तर ते प्रिशूला चारत होती. ते चारतात मी काय केलं, तिचं आता ते नवीनच आहे, तिला जर काही आपण चारत असलो तर ती खाते आणि पुसायच्या वेळी मात्र आपल्या ड्रेसजवळ येते आणि आपल्याला असं असं करून ती पूर्ण पुसून टाकते. तर माझा पूर्ण ड्रेस तिने खराब केला, त्याच्यामुळे मग ड्रेस चेंज केला आणि एक पार्सल आलं तर ते दाखवते. फॅनचा आवाज येत असेल, फॅन एवढं खूप जास्त आवाज करतोय आणि कूलर सुरू असल्यामुळे मग त्याच्याकडे काही लक्ष देणं होतही नाही. सो त्याचा आवाज येत असेल, त्याला इग्नोर करा. तर मला हे फॉक्सटेलचं पार्सल रिसीव झालेलं आहे. आता अनबॉक्स करायची, तर मला प्रचंड घाई म्हणून मी अनबॉक्स केलेलं आहे. सो मला अनबॉक्स करायची प्रचंड घाई, त्याच्यामुळे आल्याबरोबर त्याला आधी अनबॉक्स केलं. आता याच्यामधले मी प्रोडक्ट्स दाखवते. यामध्ये एवढे असे प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. 4 प्रोडक्ट्स आहेत. मी एक एक दाखवते काय आहे. तर एक हे रिसीव झालेलं आहे, व्हायटॅमिन सी ब्रायटनिंग सिरम. त्यानंतर ऑइल बॅलन्स मॉइश्चरायझर, देन नायसेनामाइड सिरम आणि हा फेस मास्क. तर हा जो आहे हा मेन प्रोडक्ट आहे आणि बाकी जे मिळालेले आहेत ते फ्री गिफ्ट आहेत. सो मला ह्याचा व्हिडिओ करायचा आहे, तर हा व्हिडिओ द्यायचा आहे मला 1 दिवसाच्या आत. सो आता उद्याला हा व्हिडिओ देते, पण मला हा व्हिडिओ आजच शूट करायचा आहे, उद्याला एडिट करून अप्रूव्हलला द्यायचा आहे. परत त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील तर ते चेंजेस, तसं आतापर्यंत मी जेवढेही प्रमोशन्स केले त्यामध्ये कुठल्याही ब्रँडने मला चेंजेस काहीच सांगितले नाही. एका ब्रँडने सांगितलं होतं, फक्त त्यांना हिंदीमध्ये हवा होता आणि माझा मराठीमध्ये होता. तर त्यांचं असं होतं की मराठी त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर इन्फ्लुएन्सर्स झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो कंटेंट हिंदीमध्ये हवा होता. सो ते एक चेंजेस. बाकी ॲज सच मला काहीही चेंजेस कुठल्याच ब्रँडने आत्तापर्यंत तरी सांगितले नाही, पण तरीसुद्धा मी डेडलाईनच्या आधीच देते, जेणेकरून काही चेंजेस असले तर माझीसुद्धा धावपळ व्हायला नको. कारण प्रिशू अजिबात काहीच करू देत नाही, त्याच्यामुळे मग तिचं बघूनसुद्धा करावं लागतं. कारण असं होऊ नये की माझ्या कंटेंट्सच्या गडबडीमध्ये प्रिशूकडे दुर्लक्ष. त्याच्यामुळे मग मी जर काही चेंजेस असले तरीसुद्धा वेळेत द्यायला हवं यासाठी आधीच देते. तर असं हे प्रोडक्ट रिसीव झालेले आहे. मला खूप वाटायचं की मला डॉट अँड कीचे आणि या ब्रँडचे प्रमोशन्स मिळायलाच हवे. सो मला या ब्रँडचे प्रमोशन मिळालेलं आहे. डॉट अँड कीचे तर आतापर्यंत मी 2 केलेत आणि हे सुद्धा. सो मी खूप जास्त हॅपी आहे. तर असं आहे सर्व. बदमास हे मागचं पूर्ण आवरून ठेवलेलं या मुलीने विस्कटलं. आणि कसं उभं राहते हे माझं बदमास. हे माझं बदमास. सो प्रिशू गेली आईसोबत मंदिरामध्ये आणि आत्ता कुठे माझं काम थोडं व्यवस्थित होईल, कारण अजिबातच काही करू देत नाही ती. मोबाईल घेऊन असलं की मोबाईलमध्ये येणार, लॅपटॉपवर असलं की लॅपटॉपवर येणार. ती असताना तर मी लॅपटॉप अजिबातच लावू शकत नाही, म्हणून आधी आता
माझं काम करते. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या मोबाईलवर होतच नाही, त्याच्यासाठी लॅपटॉपच पाहिजे. आणि मोबाईलवर कितीही जरी डेस्कटॉप साईट ओपन केली ना तरीसुद्धा होत नाही. म्हणून मग लॅपटॉपवर जरा बरं पडतं, स्क्रीनसुद्धा मोठी असते त्यामुळे. तर आधी माझं थोडं काम आटपून घेते मी आणि त्यानंतर मग प्रिशू आल्यानंतर प्रिशूचं करणं, मग तिला झोपून दिल्यानंतर परत काम करणं. आणि झोपायला ना एवढ्यात खूप जास्त लेट होत आहे. म्हणजे प्रिशू तर झोपून जाते 10-10:30 वाजेपर्यंत ती झोपून जाते. आणि कधी कधी थोडं लेट होते पण बऱ्यापैकी ती झोपून जाते, कारण दिवसभर मस्ती करते त्याच्यामुळे ती लवकर झोपते. आणि दिवसभर कधी कधी झोपते पण कधी कधी तर अजिबातच, म्हणजे जास्त तर अजिबातच झोपत नाही दिवसा. त्याच्यामुळे मग रात्रीला लवकर झोपून जाते 10-10:30ला. आणि मग माझं जे काम सुरू होतं तर 2-2:30पर्यंत माझी एडिटिंग वगैरे या सर्व गोष्टी चालतात, कधी कधी शूटसुद्धा. आणि त्याच्यानंतर मग सकाळी पण काय ऑर्डर वगैरे असलं तर बऱ्यापैकी सकाळीच असतात, त्याच्यामुळे तिकडे जावं लागतात. आत्तासुद्धा ती रात्रीला कधी कधी जागा होते. म्हणजे कंटिन्यू झोप अशी म्हणजे जशी आपली आहे किंवा जसं नॉर्मली बाळांची असते तशी पूर्ण अशी कंटिन्यू नाही झोपत ती. रात्रीला मध्ये मध्ये उठवतेच, कधी 2ला तर कधी 4ला, कधी 3-3:30ला. त्याच्यामुळे मग रात्रीला सुद्धा व्यवस्थित झोप होत नाही. आणि सकाळी तर मग ती 6-6:30लाच उठून जाते सकाळी. कारण 10-10:30ला झोपलेलं बाळ साहजिक आहे सकाळी तर लवकर उठणारच. आणि तसंही लहान मुलं सकाळी लवकर उठतात, त्याच्यामुळं मग ती सकाळी 6-6:30ला उठून जाते. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर तर झोप अजिबातच होत नाही. मग मी 7-7:30पर्यंत वगैरे झोपते. आई तोपर्यंत तिला सांभाळत असते. घरी असं आहे की मी काही जरी करत असले तरी कोणी ना कोणीतरी तिला बघतंच. आणि मग ज्यावेळी मी काही करत असते त्यावेळी तसं जे बघतात तसं मग घरी जर कोणी काही बिझी असलं तर मग त्यावेळी मी तिला माझं काम साईडला ठेवून बघते. म्हणजे असं सर्वांचं एकमेकांना व्यवस्थित सपोर्ट आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत, असं सर्व आहे. तर आता आधी संध्याकाळचं मला जेवण वगैरे करायचं आहे, ते करते. आणि त्याच्यानंतर मग बाकी थोडं ठीक वाटत नाही आहे तब्येत, सारखी दगदग सुरू आहे. आणि झोपेचा विचार आला तर ती अजिबात होत नाही आहे, त्याच्यामुळे मग थोडं वाटत आहे ताप असल्यासारखं. पण बघते आता, चेक करून बघते, जर जास्तच वाटलं तर मग दवाखान्यात जाईल, नाही तर मग मेडिसिन असतातच सो त्याच्यावर भागवेल, असं सर्व आहे. तर चला आधी जेवणाचं काय ते बघते, स्वयंपाक वगैरे, त्याच्यानंतर जेवण वगैरे करते आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. प्रमोशन्सचं एक मला कमेंट आलेली, त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं की प्रमोशन्स हे असं आहे की मी एवढे दिवस त्यासाठी मेहनत केलेली आहे, त्याच्यामुळे मग मी प्रमोशन्स अजिबातच टाळू शकत नाही. त्याच्यामुळे मी प्रमोशन्स घेतेच. पण मी त्याच गोष्टीचे फक्त प्रमोशन्स घेते जे प्रोडक्ट खरोखरच चांगले आहेत. आणि मी कंटिन्यू बिझी असते. एकतर माझा दिवस बऱ्यापैकी बाहेर जातो, त्यानंतर मग घरी जर असले तर घरी प्रमोशन्सचे व्हिडिओ शूट करणं, त्याचे एडिटिंग वगैरे या सर्व गोष्टी. आणि तेव्हा प्रिशूला बघण्याचं जे काम आहे ते माझी आई करते किंवा घरी जे कोणी असलं ते करतात. आणि जर काही अर्जंट डेडलाईनचे प्रमोशन्स असतात काही जे त्यांना प्रोडक्ट रिसीव झाल्याबरोबर 24 आवर्सच्या आत पाहिजे असते, काही जणांना 1-2 दिवसाच्या आत पाहिजे असते, मग त्याच्यामध्ये माझा वेळ खूप जातो. म्हणून मग सपोर्ट असल्याशिवाय काहीच होत नाही. मला आत्ता सपोर्ट मिळतो आहे म्हणून मग मी आत्ता कंटिन्यू प्रमोशन्स करते आहे, कंटिन्यू प्रोडक्ट सुरू आहे, त्याचं रिसर्च करणं, त्याचं शूट करणं, त्याचं एडिट करणं, यामध्ये माझा वेळ जातो. सध्या तरी मी एक्स्ट्राच्या ऑर्डर्स घेत नाही आहे. त्याचं रिझन असं की माझ्यासाठी प्रायोरिटी सध्या व्हिडिओज आहे. कारण ऑर्डरचं कसं असतं की ऑर्डरमधून थोडेफारच पैसे येतात, कारण इथे लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की 100-200मध्ये करून द्यायला पाहिजे. आणि खूप कमी चार्जेस मिळतात इथे. आणि माझं जे व्हॅनिटीचं आहे ते व्हॅनिटीचं म्हणजे असं की बऱ्याच जणांना वाटतं की माझ्याकडे व्हॅनिटी आधी होती त्याच्यामुळे मी ऑर्डर्स वगैरे घेऊ शकत आहे, तर तसं अजिबात नाही आहे. माझ्या व्हॅनिटीमधले जेही काही प्रोडक्ट्स होते ते प्रोडक्ट्स सर्व एक्सपायर झालेले, त्याच्यामुळे मला व्हॅनिटी नवीन बिल्ड करावं लागली. कारण मी ज्यावेळी प्रोडक्ट घेतलेले त्यानंतर त्याच्या ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग डेट आधीच्या होता आणि शेल्फ लाईफ ही फक्त 2 वर्षाची राहते मेकअप प्रोडक्ट्सची. मी एका क्लायंटवर यूज केलेले ते प्रोडक्ट आणि झालं असं की त्यांना रिॲक्शन झाली. त्यानंतर मी माझ्या स्वतःवर सुद्धा यूज करून बघितले, मलासुद्धा त्याचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर मी कॉस्मॅटिक्सच्या शॉपमध्ये ते दाखवले, तिथे दाखवल्यानंतर कळलं की जे मेकअप प्रोडक्ट्स असतात, मेकअप, स्किन केअर, हेअर केअर वगैरे, त्याची डेटपासनं 2 वर्षापर्यंत शेल्फ लाईफ असते, त्यातच आपण त्याला यूज करू शकतो. जर नाही केलं तर मग ते काही कामाचे नाही राहत. म्हणजे 1 मिनिट,
सॉरी ॲक्च्युली हॉटस्पॉट कनेक्ट झाला त्याच्यामुळे टी व्ही अचानक सुरू झाली. तर मी हे बोलत होते की एक्सपायरी जरी त्याची 1-1.5 वर्षानंतरची असली तरीसुद्धा ते प्रोडक्ट यूज नाही करू शकत. त्याच्यामुळे मला ते सर्व फेकून द्यावं लागले आणि मी ते यूज नाही करू शकले. आणि त्याचं असं आहे ते आपण रिटर्नसुद्धा नाही करू शकत, कारण आपण ज्यावेळी परचेस करतो त्यावेळी लगेचच आपल्याला त्याला यूज करायचं असतं 1-1.5 वर्ष 1.5 वर्ष. मला ते प्रोडक्ट घेऊनच 1-1.5 वर्ष होऊन गेलेले होते, त्याच्यामुळे मग मला ते काहीच कामात नाही आले. सो असा विचार कोणीच करू नये की माझ्याकडे व्हॅनिटी आधी होती म्हणून मला काही खर्च करावा नाही लागला, असं अजिबात नाही आहे. मला बऱ्यापैकी पुन्हा व्हॅनिटी नवीन बिल्ड करावी लागली. आणि जे काही प्रमोशन्सच्या गोष्टी येत होत्या ते प्रमोशन मला मोस्टली स्किन केअर येतं, त्याच्यामुळे मग मी ते स्किन केअर तरी ठीक आहे ते यूज करू शकते. पण बाकीचे मेकअपचं वगैरे आहे ती व्हॅनिटी मला परत बिल्ड करावं लागली, त्याच्यासाठी परत मेहनत करावं लागली, परत प्रोडक्ट्स परचेस करावं लागले. त्याच्यामुळे मी एकदमच लो कॉस्टचं प्रमोशन नाही सॉरी लो कॉस्टच्या ऑर्डर्स अजिबातच घेत नाही, कारण असतात असं की 100-200 रुपयाला प्रोफेशनल मेकअप करून दिला पाहिजे, पार्लरवाले ते करून देतात. तर मी असे घेतच नाही आणि त्यांना समजून सांगण्याच्या फसकटातसुद्धा पडत नाही, कारण जवळपास व्हॅनिटी बिल्ड करायसाठी 30-1 हजाराच्या जवळपास खर्च लागतो. आणि जे काही कामात येणाऱ्या गोष्टी होत्या ती फक्त व्हॅनिटी बॅग होती, बाकी कुठल्याच गोष्टी मला कामात आल्या नाही. मला त्या नवीन बिल्ड करावं लागल्या, त्याच्यासाठी मेहनत करावी लागली. ते सर्व प्रमोशन्समुळेच शक्य होतं, व्हिडिओजमुळेच शक्य होतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी प्रायोरिटी व्हिडिओज आहे, म्हणून मी व्हिडिओज तरी अजिबात बंद करणार नाही आहे. तर मग कोणी काहीही म्हणू. आणि आता शक्यतो मी प्रिशूचे वगैरे म्हणजे जे व्लॉग्स वगैरे आहे ते व्लॉग्स टाळते, कारण मला बाकी गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्यामुळे मी हे बोलले होते की मी लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे, ते सुद्धा लवकरच शेअर करते. माझं खूप मोठं ड्रीम आहे ते, जे कंप्लीट करते आहे मी. सो त्याच्याच मागे आहे सध्या, म्हणून मग ते एक करायचं आहे. प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने अंदाज लावतात, पण अंदाज सध्या काहीच लावू नका. जे काही आहे ते मी लवकरच शेअर करेल. अचानक ताप आला होता संध्याकाळला, त्याच्यामुळे पहिलं दवाखान्यात जाऊन आले, कारण जर तब्येतच ठीक नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. घरी सपोर्ट आहे त्याच्यामुळे ते बरं आहे. तर मला प्रमोशनचं तेच सांगावंसं वाटतं. कमेंट आली होती, म्हटलं तिथे रिप्लाय देण्यापेक्षा व्हिडिओमध्येच सांगते, असं सर्व आहे.